अंदाजपत्रीय काहीतरी विशेष सभा झाली. त्याच्यात रत्नागिरी शहरातील दरवाढी 3 विषयाबाबत आलं होतं. नेमके प्रकरण काय आणि दरवाढ कशासाठी आणि का? सगळ्यात महत्त्वाचं, सन 2019ला दरवाढी संदर्भात पत्रक रत्नागिरी नगर परिषदेला आलेलं आहे आणि अनेक वर्ष हा कर लागू झालेला नाही आहे. आज रत्नागिरी नगर परिषदेची जर स्थिती आपण बघितली तर जवळजवळ 36 कोटीचा म्हणजे ह्याच्यातमध्ये नगरपालिका आहे आणि अशा वेळी या हेतूने आम्ही हा दरवाढ केलेली नाही आहे. तर शासनाकडूनच आलेली ही अधिसूचना आहे आणि ही अंमलात आणलेली नव्हती. लगतच्या ज्या सर्व नगरपालिका आहेत यामध्ये हा कर लागू आहे, परंतु रत्नागिरी नगर परिषदेमध्ये हा कर अजून लागू केलेला नाही आहे. हा कर लागू न केल्यामुळे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, उदाहरणार्थ घनकचरा प्रकल्पासाठी शासनाकडून मिळणारा जो निधी आहे, अशा वेगवेगळ्या निधीपासून आम्ही वंचित आहोत आणि हा निधी आम्हाला मिळत नसल्यामुळे पुढे आम्ही प्रस्ताव देऊ शकत नाही आहे आणि या हेतूने ही करवाढ केली. याच्यात आपण अग्निशमन, दिवाबत्ती आणि स्वच्छता याच्यासाठी अग्निशमन म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यात? आपलं फायर जे युनिट आहे ते प्रत्येक नगरपालिकेमध्ये लागतंच आणि त्याची सुविधा जनतेला पुरवण्यासाठी त्या सगळ्या सुविधा, मग त्याच्यासाठी सुद्धा माणसं लागतात, फायर यंत्रणा लागते, हे सगळं. आणि हे सगळं करण्यासाठी निधीची उपलब्धता होणं फार गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी नागरिकांकडून तुम्ही ते वसूल करणार 2% या दराने. शासनाकडनं याच्यासाठी निधी येत नाही का? नाही शासनाकडनं अग्निशमनसाठी काही येत नाही. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी आग लागली तर आपण त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतो का? त्या विझवण्यासाठी असेल किंवा याच्यासाठी? आमच्या नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असेल तर आपण पैसे घेऊ शकतो. पण नगरपालिका क्षेत्रात झालं तर आपण पैसे नाही घेत का एखाद्या ठिकाणी आग? नाही. पण ती वसूल आता हे लोकांकडनं 2% घेण्याचं कारण काय? तसं शासनाकडनं आदेश आलेले आहेत. पण हे 2% तुम्ही 2%च का ठरवलेत आणि कशाच्या आधारावर ठरवले? शासनाकडूनच आलेले आहे हे 2%. नाही, पण तुम्ही हे 2% घेणार घरपट्टीच्या आधारावर घेणार आहात का? हो. मग एखाद्याची 15,000 असेल आणि एखाद्याची 200 रुपये घरपट्टी असेल तर त्याचं जे कॅल्क्युलेशन होईल त्याप्रमाणे. पण 200 रुपयाची घरपट्टी वर्षाला आहे आणि 350 रुपये त्याला जादा भरावे लागत आहेत ह्या 6% एकूण करामुळे. तर तो माणूस भरू शकतो का? तो ठराव आम्ही केलाच नाही आहे. तो आम्ही ठराव स्थगित केला आहे. सगळा विचारविनिमय त्या ह्याच्यावर करणार आणि मग तो लागू करणार. फक्त आता तुम्ही दिवाबत्ती आणि अग्निशमनचा हो. दिवाबत्तीसाठी तुम्ही ठेवलेत की रस्त्यावरचे किंवा तुमच्या ज्या विकासात्मक काही कामं आहेत त्याच्यावर तुम्ही दिवाबत्ती किंवा हे करता? त्याच्यात आला तारांगण, लेसर किरणाचा शो, शिवसृष्टी, पुतळ्यांवरील रोषणाई किंवा इतर ह्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आपण जनतेला पुरवतो त्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यावर हे शासनाच्या नियमानुसारच कर बसवलेले. रस्ते आणि ह्याच्यावर सगळ्यांवरच शासनाच्या आदेशाप्रमाणे. पण याचा नागरिकांना त्रास होईल असं वाटत नाही आपल्याला? हे बघा, ह्याच्यात रत्नागिरी नगरपालिका ही एकच नगरपालिका अशी आहे की जिने 40 वर्षामध्ये कुठची करवाढच केलेली नाही आहे. आज तुम्ही बघितले सगळीकडे महागाई वाढली आहे, सगळं कामगारांचे पगार, या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला हे नियोजन करणं गरजेचंच आहे. पण मॅडम गेले 4.5-5 वर्ष प्रशासक होते, प्रशासकांच्या म्हणजे सीओनच्या किंवा इतर नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या त्यांनी ही दरवाढ का नाही केली? तुम्ही आल्याबरोबर लगेच का? आमच्या सदस्यांनी आम्ही हा प्रश्न प्रशासनाला काल विचारलेला आहे. 2019ला जर हे पत्रक आलं होतं तर 6 वर्षामध्ये हे का नाही केलं? आता हा प्रश्न आम्ही कालच विचारला आहे. आता प्रशासकांची ही चूक आहे.